मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा। राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे, फडणवीसांचं पांडुरंगाला साकडं। सलग 20 वर्ष वारी करणारे धाराशिवचे माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी, तर विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात दुमदुमली पंढरी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो वारकऱ्यांची गर्दी। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। पंढरपूर कॉरिडॉर येत्या 2 ते 2.5 वर्षात पूर्ण होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंढरपुरात घोषणा। कॉरिडॉर झाल्यावर पंढरीचा विकास होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास। मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले। चोवीस तासात पंतप्रधान मोदींकडून दुसरा व्हिडिओ पोस्ट। व्हिडिओतून पंतप्रधान मोदींनी मानले तरुणांचे आभार। नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीएची मोठी कारवाई। एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याची सूत्रांची माहिती। एनटीएमध्ये मोठे फेरबदल होणार। सुरतमध्ये पावसाचा कहर। कमरूनगर परिसर जलमय, अनेक वाहनं पाण्यात बुडाली। बातमीपत्राला सुरुवात करूया। आषाढी एकादशीचा सोहळा आज पंढरपुरात साजरा होतोय। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशा जयघोषात पंढरपुरी नगरी दुमदुमलेली आहे। विठ्ठल नामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली। यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांना महापूजेचा मान मिळाला। आषाढी एकादशी निमित्त आज मध्यरात्री 3:05 सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली। या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला आणि यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरती देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरू होती। त्यासोबतच व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलं। यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। ही आषाढीची पूजा आहे, ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरीही सुखी होतात आणि राज्यही सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते। सोबत पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे।
पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2 ते 2.5 वर्षात पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कुणावरही अन्याय न करता सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कॉरिडॉर झाल्यावर जे विस्थापित आहेत ते देखील विस्थापित किंवा प्रस्थापित होतील आणि नगरीचा विकास होईल असंही मुख्यमंत्री म्हटले। या वर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील। पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्त्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल। इतर बातम्यांकडे वळूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा विरोधकांसह उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेली आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। राजकारणात पुन्हा आपली जागा कशी निर्माण करता येईल यासाठी हा प्रयत्न अधिक दिसतोय असा टोलाही त्यांनी लगावलाय। दरम्यान आंदोलनाच्या पाठीवर राजकीय पोळी भाजण्याचं काम काही जणांकडून सुरू आहे असाही टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला। तसंच सगळ्यांना लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे असंही मुख्यमंत्री म्हटले। मला असं वाटतं की सगळ्यांना लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण हा जो काही मोर्चा होतोय या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे। राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय, पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत। प्रश्नाचं गांभीर्य असल्यामुळे शांततेने आंदोलन करणारेही मला दिसतात। आपल्या समोरचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे याकरता त्या आंदोलनाला समर्थन देणारे मला दिसतात आणि त्याचवेळी या आंदोलनाच्या पाठीवर आपल्याला राजकीय पोळी भाजता येईल या दृष्टीनं राजकारण करणारे हौसे नवसे काही गौसे अशा प्रकारचे हिंसाचार करणारे किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कुठेतरी अराजकता तयार झाली पाहिजे असेही लोक त्या ठिकाणी शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि मला असं वाटतं यामुळेच ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन श्री सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणही सोडलं। त्यांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या, त्याच्यावर कारवाई सुरू झाली आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की शांततेनंच हे पुढे गेलं पाहिजे। नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं होतं, मात्र तब्बल 26 दिवसानंतर त्यांनी उपोषण सोडलं। त्यामुळे त्यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचे आरोप करण्यात आले होते। आता या आरोपांवर वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर मला सरकारसोबत डीलच करायची असती तर मी 26 दिवस उपाशी राहिलो असतो का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची गुरुवारी मध्यरात्री भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपलं 26 दिवसांचं उपोषण मागे घेतलं, मात्र उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर सरकारसोबत डील केली असे आरोप करण्यात येत आहे। भाइयों और बहनों के छात्रों के लिए 26 दिन भूखा रहने के बाद, जिसमें कि मेरे 11 किलो शरीर खत्म हो चुका है,
मसल्स चले गए हैं, ऑर्गन और दिमाग पर इरिवर्सिबल डैमेज लगभग होने के कागार पर पहुंचा है, और वो भी लद्दाख की कड़कती ठंड से दिल्ली की तपती धूप में बैठकर ये सब करने के बाद क्या मुझे किसी से कैरेक्टर सर्टिफिकेट लेनी होगी कि मेरा अनशन कितना पवित्र था? मैंने तोड़ा तो किसके हाथों तोड़ा, उसके हाथों क्यों तोड़ा, इसके हाथों क्यों नहीं तोड़ा, क्या डील हुआ, क्या सौदा हुआ, ये सब मुझे जवाब देना होगा। सुबह से मुझे बहुत से लोग फोन करके या पोस्ट दिखाकर कह रहे हैं कि आप पर बहुत सवाल उठाए जा रहे हैं, आपने इनसे क्यों अनशन तोड़वाया, केंद्रीय मंत्रियों से तोड़वाया, किसी और से क्यों नहीं तोड़वाया, क्या डील हुआ है, सौदा हुआ है, ये सब मुझे जवाब देना होगा। अगर सौदा करना होता, डील करना होता तो क्या 26 दिन भूखे रहना पड़ता है? कितनों ने डील किए हैं, आपने देखा होगा। क्या वो इस तरह से डील करते हैं? क्या मैं आलीशान एयर कंडीशन कमरे में बैठ के डील सौदा नहीं कर सकता था? मुझे यहाँ दिल्ली की गर्मी में बाहर रोड साइड पर बैठकर डील करना पड़ता।